Hello students, today we will solve problem set 11. Subtract. Example 1. 8,57,513 minus 4,82,256. याचे सबट्रॅक्शन करूया. बघा 8,57,000 8,57,513 minus 4,82,256. बघा आता 3 मधून आपल्याला 6 मायनस करायचे आहे. 3 मधून 6 मायनस होत नाही. मग आपण काय करूया, टेन्स प्लेस मधला 1 टेन्स इकडे घेऊया आणि त्याचं कन्वर्ट युनिट मध्ये करूया. 1 टेन्स इकडे घेऊया, तो वरती लिहूया आपण इथं आणि हा 3 उचलून आपण वर ठेवूया. इथं झाले 13. आता 13 मधून 6 मायनस होतात. 13 मधून 6 मायनस केले 7 राहिले. आता जेव्हा आपण सबट्रॅक्शनचे एक्झाम्पल सोडवतो तेव्हा आपण घेतलेला परत द्यायला विसरायचं नाही. तेव्हा आपण जो घेतलेला 1 होता तो आपण इथं परत करूया. आता आपल्याला 1 मधून 5 + 1 6 मायनस करायचे. 1 मधून 6 मायनस होत नाहीत. मग आपण काय करूया, 100 मधला 1 इकडे घेऊया आणि तो इथं ठेवूया आणि हा 1 उचलून वरती ठेवूया. 11 मधून 6 मायनस होतात. 11 मधून 6 मायनस करा. 11 मधून 6 मायनस केल्यानंतर उरतात 5. घेतलेला जो 1 आहे तो आपण पुन्हा रिटर्न करूया. आता 5 मधून आपल्याला 3 मायनस करायचे. 5 मधून 3 मायनस केले, लेफ्ट बघा किती राहिले 2. 5 मधून आपण 3 लेफ्ट केले, घालवले 2 राहिले. आता आपण घेतलेला काहीच नव्हता तो परत करायला, त्याच्यामुळे 7 मधून 2 मायनस करा. 7 मधून 2 मायनस केल्यानंतर राहतात 5. आता 5 मधून 8 मायनस करा. 5 मधून 8 मायनस होत नाहीत. मग आपण काय करूया, 8 मधला 1 इकडे घेऊया. 8 लाख मधला जो 1 आहे तो आपण त्याचं 1000 मध्ये कन्वर्ट करून इकडे घेऊया. 8 मधला 1 इथे घेतला आपण आणि हा 5 उचलून वरती ठेवला. 15 मधून आपण 8 घालूया. 15 मधून 8 घालवा. 15 मधून 8 केले, 7 राहिले. घेतलेला एक आपण पुन्हा परत करूया. 8 मधून आता आपल्याला 5 घालवायचे. 8 मधून 5 घालवल्यानंतर उरतात. 8 मधून 5 घालवल्यानंतर इथे 3 उरतात. बघा किती आलं आन्सर आपलं, 3,75,257. अशा प्रकारे आपला आन्सर आलेला आहे. पुन्हा एकदा बघा 3 मधून 6 मायनस होत नाहीत म्हणून आपण काय केला, टेन्स प्लेसचा 1 इकडे दशक स्थानचा 1 घेतला इकडे आणि तो 3 उचलून वरती ठेवला. झाले 13. 13 मधून 6 वजा करा. 13 मधून 6 वजा केल्यानंतर 7 राहतात. आता आपण एक घेतलेला तो परत करूया. परत केल्यानंतर बघा ह्या ठिकाणी परत केलेला आहे. परत केल्यानंतर आपल्याला बघा पुन्हा आपण बघूया, 8,57,513 वजा 4,82,256. बघा 3 मधून 6 वजा होत नाहीत. मग आपण काय करूया, दशक स्थानाकडचा 1 घेऊया इथं आणि हा 3 उचलून वरती ठेवूया. इथं झाले 13. 13 मधून 6 वजा करा, 7 राहतात. आता घेतलेला आपण 1 परत करायला विसरायचं नाही. आता 1 मधून आपल्याला किती वजा करायचे, ते 1 मधून आपल्याला हे 6, 5 अधिक 1 6 वजा करायचे. 1 मधून 6 वजा होत नाहीत. मग आपण काय करूया, शतक स्थानाकडून 1 घेऊया, तो इथं वर ठेवूया आणि हा आपला 1 वरती ठेवूया. इथं झाले 11. 11 मधून
5मधला आपण 1 घेतला आणि हा 1 उचलून वरती ठेवला. 11 झाले. 11मधून 6 वजा करा. 11मधून 6 गेले. 11मधून 6 गेल्यानंतर किती राहतात? 5. घेतलेला 1 पुन्हा आपण परत करूया. आता 5मधून आपल्याला 3 घालवायचेत. 2 अधिक 1 3. 5मधून आपल्याला 3 घालवायचेत. 5मधून 3 गेले. 2 राहिले. आता आपण 7कडून काहीच घेतलं नव्हतं, त्याच्यामुळं परत करण्याचा प्रश्न नाही. 7मधून 2 गेले. 5 राहिले. आता 5मधून 8 आपल्याला मायनस करायचे. 5मधून 8 मायनस होत नाहीत. तेव्हा आपण काय करूया? 8 हा जो लक्ष स्थानी आहे त्याच्यातला 1 आपण घेऊया इथं. 10,000 प्लेसला 10,000च्या 1000 स्थानी घेऊया. 10,000 स्थानी 8 लाखातला आपण 1 घेतला इथे आणि हा 5 उचलून आपण वरती ठेवला. इथे झाले 15. 15मधून 8 आपण घालूया. बघा 15मधून 8 आपण घालूया. इथे राहतात 15मधून बघा 15मधून 8 घालूया आपण. इथे किती राहतात? इथे राहतात 7 राहतात. 7 राहतात. पुन्हा घेतलेला 1 आपण परत करूया. परत केल्यानंतर पहा आता 8मधून 5 गेले. 3 राहिले. बघा आता आपलं उत्तर किती आलं? 3,75,257. आता आपण सेकंड नंबरचं एक्झाम्पल पाहूया. सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे पहा. 13,17,519 मायनस 10,07,423. बघा 13,17,519 minus 10,07,423. 9मधून 3 मायनस करा. 9मधून 3 मायनस केले. 6 राहिले. 1मधून 2 मायनस करायचं आहे. 1मधून 2 मायनस होत नाहीत. त्याच्यामुळं आपण काय करूया? 5 हा जो 100 प्लेसला आहे त्या 5मधला 1 आपण इथे घेऊया आणि हा 1 उचलून वर ठेवूया. इथे झाले 11. 11मधून 2 मायनस करा. 11मधून 2 मायनस केल्यानंतर इथे राहतात 9. आता आपण 5कडून 1 घेतला होता तो आपण रिटर्न करूया. तो आपण परत करूया. तो हा इथे ठेवला. आता 5मधून आपल्याला किती मायनस करायचे? 5मधून 5 मायनस करायचे. 5मधून 5 मायनस करा. राहतात 0. आता आपल्याला 7मधून 7 मायनस करायचे. 7मधून 7 मायनस केले 0. 1मधून 0 मायनस करा 1. 3मधून 0 मायनस करा 3. 1मधून 1 मायनस केला 0. बघा आपला आन्सर किती आलं? 3,10,096. बघा पुन्हा आपण पाहूया हेच एक्झाम्पल. बघा 13,17,519 वजा 10,07,423. बघा 9मधून 3 वजा करा. 9मधून 3 गेले. 6 राहिले. 1मधून 2 वजा करा. 1मधून 2 वजा होत नाहीत म्हणून शतक स्थानमधल्या 5कडून आपण 1 घेतला आणि हा 1 उचलून वर ठेवला. इथं झाले 11. 11मधून 2 घालवा. 11मधून 2 गेले. 9 राहिले. आता घेतलेला 1 परत करूया. 5मधून हे 5 घालवायचे. 4 अधिक 1 5 घालवायचे. 5मधून 5 गेले 0. 7मधून 7 गेले 0. 1मधून 0 गेला 1. 3मधून 0 गेला 3.
आणि 1 मधून 1 गेला 0. बघा आपलं उत्तर किती आलं? 3,10,096. आता आपण थर्ड नंबरचं एक्झाम्पल पाहूया. बघा 68,34,501 minus 23,57,823. 68,34,501 minus 23,57,823. पहा 1 मधून 3 मायनस होतात का? 1 मधून 3 मायनस होत नाहीत. मग आपण काय करूया? युनिट प्लेसकडून 1 घेऊया, तो 1 इथं ठेवूया, हा 1 उचलून इथं ठेवूया. 11 मधून 3 मायनस करा. 11 मधून 3 मायनस केले 8 राहिले. घेतलेला 1 पुन्हा आपण इथं परत करूया. 0 मधून आपल्याला हे 3 मायनस करायचे. 0 मधून 3 मायनस होत नाहीत. मग अशा वेळेला आपण काय करूया? 5 हा जो 100 प्लेसला आहे त्याच्याकडून 1 घेऊया, तो इथं लिहूया आणि हा 0 वरती ठेवला. इथे झाले 10. 10 मधून आता 3 मायनस करा. 10 मधून 3 मायनस केले 7 राहिले. घेतलेला 1 पुन्हा घेतलेला जो 1 आहे तो आपण पुन्हा रिटर्न करूया इथं परत. आता आपल्याला 5 मधून 8 + 1 9 मायनस करायचे. 5 मधून 9 मायनस होत नाहीत. मग 4 कडचा जो 1000 प्लेसला 4 आहे त्याच्याकडचा आपण 1 घेऊया, तो इथं वरती ठेवूया आणि हा 5 उचलून वर ठेवूया. 15 झाले. 15 मधून 9 मायनस करा. 15 मधून 9 मायनस केले 6 राहिले. घेतलेला 1 जो आहे तो आपण पुन्हा रिटर्न करूया. 4 मधून 8 मायनस करायचे तर आपल्याला 4 मधून 8 मायनस होत नाहीत. मग आपण काय करूया? 3 मधला 1 इथे घेऊया आणि हा 4 वर ठेवू. इथं झाले 14. 14 मधून 7 + 1 8 मायनस करूया. 14 मधून 8 मायनस केले 6 राहिले. घेतलेला 1 आपण 1 पुन्हा परत करूया. आता 3 मधून आपल्याला 6 मायनस करायचे. 3 मधून 6 मायनस होत नाहीत. मग 8 कडून आपण 1 घेतला आणि हा 3 आपण वर ठेवला. 13 मधून आता 6 मायनस करा. 13 मधून 6 मायनस केले 7 राहिले. जो आपण घेतलेला 1 आहे तो आपण इथे परत करूया. आता 8 मधून आपल्याला 4 घालवायचे. 8 मधून 4 गेले 4 राहिले. घेतलेला 1 आपण घेतलाच नाही त्याच्यामुळं परत करण्याचा प्रश्न नाही. आता 6 मधून 2 मायनस करा. 6 मधून 2 मायनस केले 4. बघा आपलं उत्तर किती आलं? 44,76,678. 44,76,678. पुन्हा एकदा पाहूया हेच एक्झाम्पल. बघा 68,34,501 वजा 23,57,823. बघा 1 मधून 3 वजा होत नाहीत. मग आपण काय करूया? 10s प्लेसचा 1 घेऊया आणि हा 1 वरती ठेवूया. इथे झाले 11. 11 मधून 3 वजा 11. 11 मधून 3 वजा केल्यानंतर 8 राहतात. घेतलेला 1 आपण परत करूया. आता 0 मधून आपल्याला 3 घालवायचे. 0 मधून 3 वजा होत नाहीत म्हणून आपण 5 कडून 1 घेऊया, तो इथं ठेवूया आणि हा 0 वरती ठेवू. इथं झाले 10. 10 मधून 3 वजा करा. 10 मधून 3 वजा केल्यानंतर 7 राहतात. घेतलेला 1 आपण पुन्हा परत करूया. आता इथं 5 मधून आपल्याला 9 वजा करायचे. 5 मधून 9 वजा होत नाहीत म्हणून आपण 4 कडून 1 घेऊया आणि हा 5 वरती ठेवूया. इथं झाले 15. आता 15 मधून 9 वजा करा. 15 मधून 9 वजा केल्यानंतर 6 राहतात. घेतलेला 1 आपण पुन्हा परत करूया. आता आपल्याला 4 मधून 7 अधिक 1 8 वजा करायचेत. मग 4 मधून 8 वजा होतात का? नाही. मग आपण काय करूया? 3 कडून 1 उसना घेऊया आणि इथे 4 आपले ठेवूया. इथे झाले 14.
14मधून 8 गेले 6 राहिले. घेतलेला 1 पुन्हा परत करूया. आता 3मधून आपल्याला 6 घालवायचेत. 3मधून आपल्याला 6 घालवायचे. 3मधून 6 वजा होतात का? 3मधून 6 वजा होत नाहीत. म्हणून आपण काय केलं? 8 कडून 1 घेतला आणि हा 3 वरती ठेवला. इथं झाले 13. 13मधून आपल्याला 6 वजा करायचे. 13मधून 6 गेले. इथं राहिले 7. घेतलेला 1 आपण पुन्हा परत करूया. 8मधून 4 गेले 4 राहिले. 6मधून 2 गेले 4 राहिले. बघा आपलं उत्तर किती आलं? 44,76,678. अशा प्रकारे तुम्हाला पुढचे 4 नंबर, 5 नंबर आणि 6 नंबर 4, 5, 6 नंबरचे एक्झाम्पल सॉल्व करायचे.